श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्याचा प्रवास करत असताना आयुष्यात एकदाच आपण काहीतरी निर्णय घेतो आणि तो निर्णय सहसा चुकत नाही. काही व्यक्ती अनोळखी असून सुद्धा सहसा धोका देत नाहीत. आयुष्यात सहसा कधी फसवत नाहीत. पण काही व्यक्ती मात्र अशा असतात, त्या मनाच्या जवळ असून सुद्धा धोका देतात, चुकीचा सल्ला देतात आणि आपण त्यांच्यावर पूर्णपणे विसंबून असतोय. पण त्याने दिलेला धोका जेव्हा कळतो ना, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कधी असंही असतं, जेव्हा एखादा अनोळखी माणूस अवचितपणे आपल्या आयुष्यात येतो, तो एखादा मोलाचा सल्ला देतो किंवा वाट दाखवतो, पण आपण कधी कधी जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग नंतर आपल्यावर पछतावण्याची वेळ येते. सगळं काही जिथल्या तिथं असतं, केवळ आपलं मन मात्र नको त्या शंकेनं भिरभिरत असतं. श्रोते हो, मला तर असं वाटतं की जवळच्या ओळखीच्या व्यक्तीपेक्षा कधी कधी अनोळखी व्यक्तीचा सल्ला हा खूप मोलाचा ठरत असतोय. म्हणून अनोळखी व्यक्तीचा मोलाचा सल्ला घेत राहा, जपत राहा, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. गर्व हा कशाचाच करू नका, कारण शक्ती, पैसा आणि सुंदरता या तीनही गोष्टी कालांतराने कमी होत जातात. भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडंसं समजून घेतलं तर कितीतरी नाती कायमस्वरूपी टिकतील. शंभर लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ही कष्टानं काढावी लागत असते. आयुष्यात जिथं पाठीशी उभं राहायची वेळ येते, तिथं लोक कारण देऊन निघून जातात. नाती दाखवायचे नसतात, तर ती निभवायची असतात. खरं तर काही नाती आधीच सगळ्या बंधनातून हद्दपार झालेली असतात. फक्त आपणच हक्क सोडायला उशीर करत असतो. आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका. जास्त फरक पडणार नाही, पण त्यावरून तुमची लायकी नक्की समजेल. जेव्हा वेळ आणि परिस्थिती साथ देत नाहीत, तेव्हा त्यांचंही ऐकावं लागतं, ज्यांची काही अवकात नसते. आई वडील मुलांना संस्कार देण्यात कधीच कमी पडत नाहीत. मुळात त्या मुलांमध्ये स्वतः संस्कार रुजवण्याची क्षमता ही असायला हवी. प्रसन्न मनानं हसणारी व्यक्ती एकमेव सुंदर व्यक्ती असते. काळाला ज्या गोष्टीवर मात करता येत नाही, ती गोष्ट म्हणजे प्रसन्न हास्य. आयुष्यात दुःखाविरोध लढता आलं पाहिजे आणि हृदय दुखावणारी व्यक्ती समोर असतानाही हसता आलं पाहिजे. माणसाला स्पष्ट बोलणाऱ्या माणसाचा राग येतो, पण शेवटी त्याचंच बरोबर होतं, हे अनुभवानं सिद्ध होतं. प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तू आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका. कधीतरी
त्यांची पण कदर करून बघा, जे तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात. अनोळखीपासून सुरू झालेला प्रवास जेव्हा आठवणीपर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा तो विसरण्यापलीकडचा असतो. मैत्री ही कमवावी लागत असते, मागून मिळत नसते. रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेची वाट बघा. एक दिवस तुमचाही उजाडेल. शोधून प्रेम करणारी व्यक्ती ही सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोस. सगळे सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचं रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं असतं. ईश्वरानं प्रत्येकाला सुंदरच बनवलेलं आहे. घासातील घास आणि श्वासातील श्वास जिथं दिला जातो, ते जगातील सर्वश्रेष्ठ नातं असतं. मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं. धन्य ती बाई, तिला दोन्ही जमतं. तुम्ही जे इतरांसोबत केले ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं, हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार हा निशेष असतो. तो व्याजासकट सगळं परत करतो. जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खूप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवते. ज्या स्त्रीनं तिच्या आयुष्यात बऱ्याच वेदना सहन केल्या आहेत, त्या स्त्रीच्या कधीच वाटेला जाऊ नका. कारण वेदना सहन करून तिच्या अंगात इतकं बळ आलेलं असतं की ती 10 माणसांना सुद्धा एकटी लोळवू शकते. कुत्र्याला 3 दिवस जेवण द्या, तो 3 वर्ष तुम्हाला विसरणार नाही. पण तुम्ही एखाद्या माणसाला 3 वर्ष सांभाळा, पण तो 3 दिवसात तुम्हाला विसरून जाईल.